राज्याच्या राजकारणासोबतच मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक जी आहे ती आता रंगतदार होताना पाहायला मिळते। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत सचिन अहिर आहेत, आमदार सचिन अहिरजी। तुम्ही देखील एकेकाळी MCAचे तुम्ही सदस्य राहिला आहात, जवळून सगळ्या मुंबईमधल्या क्रिकेट विश्वाला तुम्ही जवळून पाहिलेलं आहे। आता MCAची निवडणूक होणार आहे अमोल काळे यांच्या निधनानंतर। त्या MCAच्या निवडणुकीमध्ये रंगतदार ही निवडणूक पाहायला मिळते। तुमच्या पक्षाचे मिलिंद नार्वेकर MCAच्या कमिटीवरती आहेत स्वतः। आता नाना पटोले असतील, विहंग सरनाईक असेल, प्रसाद लाड असतील, असे अनेक दिग्गज जे राजकीय मंडळी आहेत ते देखील या निवडणुकीत भाग घेतात आहेत। मी MCAला आज नाही तर ज्यावेळी पवारसाहेब पहिल्यांदा अध्यक्ष झाले 1995 पासून आणि त्याच्यानंतर ज्यावेळी अध्यक्ष 2001-2002ला झालेत तेव्हापासून मी फॉलोअप करतो आहे। आणि ह्याच्यात राजकीय व्यक्तीचा कशा प्रकारे हस्तक्षेप असलं पाहिजे आणि त्यांनी काय दूरदृष्टिकोनातून बघायला पाहिजे हे मी फार जवळून पाहिलेलं। आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की MCA पवारसाहेब आल्यानंतर कशी लौकिक मिळाली, त्याचं उत्पन्न कसं वाढलं आणि IPLनी तर वेगळंच फ्रंटवरती घेऊन जाण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। परंतु दुर्दैवाने म्हणावं लागेल की आज काळेजींची दुर्दैवाने निधन झाल्यानंतर जसे हापले तसे सर्व लोक मंडळी अर्ध भरतात हे मला दुर्दैव वाटते। तर काही जरी झालं तर मला असं वाटतं त्यांना श्रद्धांजली म्हणून तरी एकमताने निर्णय होणं अपेक्षित होता ॲज अन MCA म्हणूनचा मेंबर म्हणून घेऊन। आणि हा प्रयत्न कोणीतरी वडीलधाऱ्या नात्याने किंवा प्रमुखांनी करणं गरजेचं होतं, जे दुर्दैवाने आपल्याला पाहायला मिळत नाही। आता बघायला गेलं तर जे एकाच पॅनलमध्ये होते त्यांनी वेगवेगळे फॉर्म भरले आहेत, त्यातूनच त्यांची विसंगती ही दिसते। आम्हालाही काही लोकांनी सांगितलं की आपल्या इकडनं एक फॉर्म भरलं पाहिजे गेलं पाहिजे, पण मी वैयक्तिक भूमिका अशी घेतली की नाही, यावेळी अमोल काळेजींचं दुर्दैवी निधन झालेलं आहे। अकस्मात हे जी जागा जी आहे दुर्दैवाने खाली झालेली आहे, अशावेळी आपण परत राजकारण आणून आणि या खेळाला एका वेगळं वळण लागता कामा नये ही भूमिका आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने व्यक्तिशः मी घेतली। मिलिंद नार्वेकर तुमच्या पक्षाचे आता विधान परिषदेचे उमेदवार आहेत, ते देखील MCAच्या बोर्ड मेंबरमध्ये आहेत आणि त्याचसोबतच नाना पटोले यांनी देखील MCAच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेला आहे। मी इतरांच्याबद्दल वक्तव्य करणार नाही, कारण तो त्यांचा वैयक्तिक स्वातंत्र्य, पण जिकडे मी भूमिका अशी मांडली हे काय व्यक्ती म्हणून मी मांडण्याचं काम केलेलं आहे। मिलिंद नार्वेकरांनी पण कदाचित त्यांचा व्यक्तिमत असेल तर त्यांनी भरलं असं, पण त्यांनी भरलेलं नाही आहे योगायोगाने। नाना पटोलेजी ते पहिल्यांदा याच्यामध्ये येत आहेत, त्याच्यातले ज्या काय बारकाई आहेत ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते बोलल्यानंतर मग मला असं वाटते काही गोष्टी त्यांच्यासमोर आल्यानंतर ते बघतील। पण माझं म्हणणं असं आहे की जे काळेसाहेबांबरोबर अमोलजींबरोबर असलेली कमिटीमधली लोक फॉर्म भरायला लागलेले आहेत हे दुर्दैवी आहे। मग ह्या सगळ्यामध्ये राजकारण होणार आहे का? ठाकरे गटाकडनं आता मिलिंद नार्वेकर हे विधान परिषदेवरती आहेत, नाना पटोले MCAच्या अध्यक्षपदाकरता उभे राहतात, मग ठाकरे गट मदत करेल का नाना पटोलेंना MCA अध्यक्षपदाकरता? ती आता कशी आखणी होते, कोण उभं राहतोय नाही राहतोय या सर्व गोष्टी पाहाव्या लागणार आहेत। ही एकच पदासाठी निवड आहे, बाकीची निवड ऑलरेडी झालेली आहेत, त्याच्यातली वेकन्सीज काय कोर कमिटी होणार आहे की नाही होणार या सर्व गोष्टी पाहिले जातील आणि मग मला असं वाटते याच्याबद्दल बोलणं उचित होईल आणि या 1-2 दिवसामध्ये याचा स्पष्ट रीतीने चित्र आपल्यासमोर येईल। पूजा खेडकर या एक प्रोबेशनरी IAS ऑफिसर आहेत, त्यांची पोस्टिंग जी आहे ती पुण्यात होती। पूजा खेडकर यांच्या संदर्भात सोशल मीडियामध्ये अनेक बातम्या ज्या आहेत त्या येताना पाहायला मिळतात। पूजा खेडकर यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत त्यांची प्रायव्हेट जी कार होती त्याच्यावरती त्यांनी सायरन, लाल दिव्याचं सायरन लावलेला, त्याचसोबतच सरकारी गाडी शासन मान्यता गाडी म्हणून त्यांनी प्रायव्हेट व्हेकलवरती लावलेलं होतं। अशातच आता त्यांची बदली झाली आहे। पूजा खेडकर यांच्यावरती राजकीय वरदहस्त आहे का? या सगळ्या संदर्भात सरकार अभय देतं का अशा अधिकारांना? मी त्यांना ओळखत नाही, मला ह्याच्यातली अजून अधिकची माहिती नाही, पण मी पण प्रशासनाचा एक भाग राहिलो आहे आणि प्रोटोकॉल आणि विशेषतः काही नियम अटी या प्रत्येक अधिकारी आणि विशेषतः IAS ऑफिसर लोकांना पण असतात, त्याचा उल्लंघन करणं हे स्वाभाविकच आहे की कुठच्याही प्रशासनाच्या व्यक्तीकडनं होणं किंवा राजकीय व्यक्तीकडनं होणं हे अभिप्रेत नाही। आणि अशावेळी जर झालं तर ही बदली जी झालेली असेल त्याचाच कारण आहे का रेग्युलर आहे ह्या भाग नाही, पण असा प्रकार समजा जर त्यांनी केला असेल तर शासन झोपलं आहे का? शासन असताना पण अशी हिंमत एका IAS ऑफिसरांची होत असेल ही दुर्दैवी आहे। ते झालं आहे की नाही झालं याची मी पुष्टी करणार नाही, पण हे झालं असेल तरी योग्य नाही।
धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. सचिन अहिर जे ठाकरे गटाचे आमदार आहेत, त्यांचं म्हणणं आहे की जर पूजा खेडकर यांच्या संदर्भात मला अधिकची माहिती नाही, पण जर त्यांनी आपल्या गैरकारभार केला असेल, जर त्यांनी आपल्या अधिकारांचा गैरकारभार केला असेल तर त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती प्रशासनाकडनं, शासनाकडनं ही झालीच पाहिजे, असं जे मत आहे ते सचिन अहिर यांनी आपल्याशी बोलताना केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.